रामकृष्ण हरी माऊली. आपण आज पंढरपूरहून वारी परत आळंदीकडे जात आहे आणि श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि श्री संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचं पालखी अवघ्या काही वेळातच आळंदीमध्ये जाणार आहे. आपण आज आळंदीमध्ये आलेलो आहोत, तरी सर्व वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि भावना आपण जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. आज जगद्गुरु तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखी सोहळा आळंदीकडे प्रस्थान होत आहे. तरी आपण पंढरपूरहून वारी करून आलेल्या आजोबांच्या प्रतिक्रिया आम्ही वारीचा अनुभव सांगतो आणि या संत संमेलन मध्ये काय अनुभव येतो. स्वर्ग 21 प्रकारचं, इंद्राला 21 प्रकारचं अमृत प्यायला भेटत असेल, पण ते एक्सपायर डेट आहे. पण ते संतांनी नामरत्नाच्या माध्यमातून जे अमृताची रचना केली, माऊली म्हणतात नाम अमृत गोडे वैष्णवाला दिली, योग्य साधले जीवन कळा. जे अमृत असं आहे ते कधीच एक्सपायर डेट होत नाही आणि ते अमर ज्याला अमृत म्हणतात ते या संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होत आहे. जे भगवंताच्या नामामध्ये जे अमृत आहे ते शाश्वत कुठंच नाही, स्वर्ग लोकात नाही, कुठंच नाही. बाकीचे 21 प्रकारचे अमृत आहेत पण ते एक्सपायर डेट आहेत कालांतराने. पण नाम अमृताच्या माध्यमातून प्राप्त झालेलं अमृत याला शाश्वत अमृत म्हणतात. या शाश्वत अमृताचं संशोधन संत ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठामध्ये वर्णन दिलेले. नाम अमृत गोडी वैष्णवाला झाली आणि योग्य साधली जीवन कळा. आणि संत तुकाराम म्हणतात अमृतावनी गोड नाम तुझे देवा, आयशे वर्म मज दावी नारायणा. बाबा, या वयामध्ये चालणं होतं? हो, मी वयाच्या 10 वर्षापासून वारी करतोय. सध्या 65 वर्षाचं वय आहे माझं. तरी आम्ही परतीच्या वारीला 30 किलोमीटर रोज चालतो आणि आळंदी ते पंढरी वारीला आम्ही 18 किलोमीटर 15 किलोमीटर रोज चालतो. पण परतीचा रस्ता चढतीला असतानाही आम्हाला नाम अमृताच्या माध्यमातून आणि संतांच्या वेगामध्ये कसला शीन येत नाही ना, तहान भूक लागत नाही, काय नाही. आम्ही आनंदाच्या 5 गंगेचा लाभ घेतो. नाम अमृत गंगा, आरोग्य गंगा, परिवर्तन गंगा आणि मोक्ष गंगा आणि संत संगतीची गंगा. अनेक गंगा मिळतात पण सतसंगतीची गंगा कधीच भेटत नाही. ही माऊली संमेलनाच्या सोहळ्यामध्ये मिळते. रामकृष्ण. खूप खूप धन्यवाद बाबा. मी विशाल पंचाळ, जी सध्या मराठी 9 न्यूज पुणे. चांगलं तेवढं कमीच आहे, कारण वारी म्हणजे एक महाराष्ट्राचाच नाही तर पूर्ण भारताचा एक योग्य सण आहे मोठा. आणि आज संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजची पालखीच्या आळंदीमध्ये आगमन झालेलं आहे. आषाढी वारी पूर्ण करून 15 दिवस झाले चालत आलेली आहे. पण असा आनंद, हा गर्दी तुम्ही पाहून बघू शकताय की कसा आनंद हा आणि कसा उत्साह आहे हा. आणि आज माऊली आळंदीत येतात आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पण आळंदीमध्ये येतात. हा योगायोग्य म्हणजे खूपच भाग्याचा आहे, जे आम्हाला पाहण्यासाठी भेटतो. अगदी आपली काय? हे आळंदी आणि पंढरपूर वारी आयुष्यात एकदा तरी केली पाहिजे, कारण या वारीसारखं सुख कुठंच भेटणार नाही आणि ही वारी सगळ्यांनीच करावं अशी माझी इच्छा आहे. तर आजचा खूप मोठा योगायोग आहे. आज श्री केशव महाराज शास्त्री, जे आमचे केजचे महाराज आहेत, त्यांच्यामुळे मला आज या वारीसाठी योग मिळाला. आज त्यांनी फोन केला, त्यामुळे मी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि संत तुकाराम माऊली महाराज या दोन्ही माऊली महाराजांचे मला आज आशीर्वाद आणि योग फक्त आमचे केशव महाराज शास्त्री यांच्यामुळे आज मिळाला. खरं तर वारी हा योग फक्त डोळ्यांनी बघायचा नाही, हा अनुभवाचा योग आहे. आज तुम्ही पाहताय श्री पादुका ज्ञानेश्वर पादुका मंदिर 24 वाडी, इथं आपण पाहताय गर्दी सोहळा किती आलेला आहे. खरंच जीवनात माणसाने एकदा तरी वारीमध्ये येऊन हे सुख, हे आनंद हे भरभरून बघावे, घ्यावे असं मला वाटतं. खरंच रामकृष्ण हरी माऊली.